एवढ्या सगळं झाल्यानंतर एकच प्रश्न येतो, पोलिसांची कारवाई फक्त कराडवरच का? सार्वजनिक दबावापुढे पोलिसांनी जलद कारवाई करत कराड आणि त्याच्या गुंड्यांना अटक केली. मात्र अनेक पुरावे धनंजय मुंडेपर्यंत पोहोचत असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. त्यांच्या विरोधात थेट पुरावे नाहीत, असा खुलासा पोलीस प्रशासन करत आहे. हा खुलासा म्हणजे फक्त शक्तिशाली लोकांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय पाठबळ आणि प्रसारमाध्यमांची भूमिका. या घटनेनंतर मुंडे यांच्या मोठ्या राजकीय नेत्यांनी समर्थन देखील केले. अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यावरच्या आरोपांना राजकीय कट म्हणून संबोधत देखील आहे. याशिवाय धनंजय मुंडे यांचे नाव मोठ्या वृत्तवाहिन्या टाळतात. कराड आणि त्याच्या गुंडाविरोधात वृत्तपत्रात मोठी मथळी झळकत आहे. मात्र मुंडे यांच्या भूमिकेवर कुणीही भाष्य करताना दिसत नाही. जनतेचा रोष आणि न्यायाचा प्रश्न बघता या प्रकरणावरून लोकांना प्रचंड संताप होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. मुंडे यांना अटक करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र राजकारण, गुन्हेगारी आणि प्रसारमाध्यमांच्या साखळीत सत्तेत दडपले जाणार का? धनंजय मुंडे अजूनही मुक्तच. प्रश्न इतकाच, त्याला रोखणार कोण? मतांसाठी सत्य दडपले जात आहे का?